नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण मागच्या पाठात काय पाहिलं होतं? लाईन्स. आणि आज आपण लाईनच्या पुढचा पाठ पाहणार आहोत. आता या लाईन्स जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना छेदतात तेव्हा तिथं एक तयार होतं अँगल. आणि आजचा आपला टॉपिक आहे अँगल. अँगल म्हणजे कोण? आता हा कोण म्हणजे कोण नव्हे, कोण म्हणजे काय होतं बघा. आता दोन लाईन आहे, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. आता ह्या जेव्हा दोघा इंटरसेक्ट, ह्या कसल्या आहेत? पॅरलल आहेत का इंटरसेक्ट आहेत? इंटरसेक्ट आहेत. एकमेकांना छेदतात त्या असतात इंटरसेक्ट. आता ह्या दोघांच्या मध्ये हे जे अंतर आहे ते जे मोजलं जातं त्याला म्हणतात अँगल. आता तुम्ही आपल्या घरामध्ये भिंती पाहिल्या असतील, आपल्या घराची बिल्डिंग पाहिली असेल, प्रत्येक वस्तू म्हणजे तुम्ही ज्या आजूबाजूला तुमच्या पहा किती ठिकाणी अँगल तयार झालेले आहे. म्हणजे दोन बाजू जेव्हा येऊन छेदतात, फ्रीज असेल, पुस्तक असेल, तुमची वही असेल, तुमच्या घरातला तिजोरी असेल, कुठलीही वस्तू पहा तुम्हाला त्याच्यामध्ये अँगल हा दिसतोच. तर रोजच्या जीवनातला अँगल आणि ते छेदताना त्यांच्यामध्ये अंतर किती असतं त्याच्यावरून अँगलचे प्रकार पडतात. आता इयत्ता 5वी मध्ये आपण अँगलचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता थोडीशी उजळणी करूया. तर पहा, ही आहे एक लाईन. आता हिचं नाव काय आहे? ए बी. ओके. तर आता एक मुलगा आहे ओम. ओम उभारलाय या बी पॉइंटवर. आता तो चालत चाललाय वरच्या साईडला आणि इथे येऊन थांबला. आता ह्या थांबलेल्या ठिकाणी जर मी ही ए पासून या डॉट पर्यंत जर मी लाईन जोडली तर बघा, ही लाईन जाते तिकडे. म्हणजे ही काय आहे? रे आहे. ही एक रे आहे आणि हा एक रे आहे. तर हे जेव्हा एकमेकांना इथं छेदतात तेव्हा यांच्यामध्ये जो अंतर असणार आहे ते अंतर जे मोजलं जातं त्याला म्हणतात अँगल. आता तुम्ही मला सांगायचं आहे, तुम्ही 5वी मध्ये शिकलाय, हा कुठला अँगल आहे? तर याला म्हणतात ऍक्यूट अँगल. ऍक्यूट. आता हा ऍक्यूट म्हणजे काय? लघु कोन, छोटासा कोन. मग छोटा म्हणजे किती? किती छोटा हवा तो? तर तो हवा 90 पेक्षा छोटा. बघा, ए पासून मी जर स्ट्रेट लाईन वर काढली अशी, तर इथं बरोबर स्ट्रेट लाईन, ह्याच्या डोक्यावर बरोबर डोक्यावर काय असणार आहे? एच्या डोक्यावर 90 अंश. आणि ते 90 अंश दाखवताना एक ट्रिक लक्षात ठेवायची. तो कोणत्याही कोनमध्ये तुम्हाला जेव्हा हे चिन्ह दिसेल स्ट्रेट, ही एक लाईन स्ट्रेट, ही एक लाईन, तेव्हा तो असणार आहे 90 डिग्रीचा अँगल. ओके. तर बघा, ह्या 90 डिग्रीच्या आतमध्ये कुठलेही माप असू दे, म्हणजे समजा मी तुम्हाला एक अँगल इथं काढून दिलेला आहे. ओके. ह्याचं नाव काय आहे? पी, क्यू आणि आर. हा 90 डिग्रीपेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त असेल, म्हणजे 1 2 3 4 5 असेल, 50 असेल, 40 असेल, त्यानंतर 45 असेल किंवा 65 असेल, तरी तो कुठला असणार आहे? ऍक्यूट. म्हणजे 90च्या इकडे समजा तो 89 डिग्री असेल तरी तो कुठला असणार आहे? ऍक्यूट अँगल. म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा, हा ऍक्यूट म्हणजे काय? लघु. लघु म्हणजे छोटासा कोन. छोटा म्हणजे कितीपेक्षा छोटा पाहिजे? 90 पेक्षा छोटा. म्हणजे समजा तो 89 डिग्री असेल तर तरी पण तो ऍक्यूटच अँगल असणार आहे. ओके. म्हणजे हा पहिला प्रकार कुठला झाला? ऍक्यूट. आणि बरोबर डोक्यावर त्याच्या लाईन गेली, स्ट्रेट डोक्यावरून लाईन जायला पाहिजे, तेव्हा तो कुठला असणार आहे? राईट अँगल. RIGHT. बघा, स्पेलिंग लक्षात ठेवा, राईट. आता राईट म्हणजे किती असणार आहे बघा. राईटचं माप फक्त 90 डिग्रीच असतं. ऍक्यूटचं तुम्ही किती पण घेऊ शकता. 1 2 3 घेऊ शकता, 40 घेऊ शकता, त्याच्यानंतर 89 घेऊ शकता, 69 घेऊ शकता, 57 घेऊ शकता. पण तुम्हाला जर राईट अँगल हवा असेल तर राईट अँगलचं माप फक्त आणि फक्त 90 डिग्रीच असतं. आणि त्याचं एक चिन्ह असतं बघा. ऍक्यूट मी असं दाखवू शकते, असं थोडंसं कर्व काढायचा. पण मला जर राईटचं माप दाखवायचं असेल तर मी असं दाखवणार, स्ट्रेट. तुम्हाला हे माप दिसलं की तुम्ही लक्षात ठेवायचं ते कोण आहे? राईट. राईट अँगल. ओके. आता ही लाईन म्हणजे आता समजा ही बाजू आहे, ही वाढत 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 इकडे चालले आणि बरोबर स्ट्रेट. तर इथं असणार आहे 180 डिग्री. आता 90 पासून हा कोण पुढे वाढत 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 चालले, म्हणजे ही लाईन इकडे इकडे येत चालली. तर बघा, बरोबर डोक्यावरून जर इकडे सरकली आणि ती कितीपर्यंत यायला पाहिजे? 179 पर्यंतच. 179 म्हणजे 91 पासून. जर 91 पासून 179 पैकी कुठलाही आकडा असला तर तुम्ही त्याला काय म्हणायचंय? ऑब्ट्यूज. ऑब्ट्यूज अँगल. आता ऑब्ट्यूज म्हणजे काय असणार आहे? मोठा. मोठा म्हणजे किती मोठा? फक्त 91 पासून 179 पर्यंत.
180 जर आलं तर त्याचं नाव वेगळं असणार. बघा आपण इथं पाहिलं होतं, झिरो सोडून 1 पासून स्टार्ट होणार आणि 89 पर्यंत एक असणार आहे अॅक्यूट. बरोबर 90 ला कुठला असणार आहे राईट. आणि 91 पासून 179 पर्यंत असणार आहे ऑब्ट्यूज. त्यालाच म्हणतात विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा. आणि किती मोठा पाहिजे 179 डिग्री पर्यंत. मग तो किती पण असू शकेल. मी तुम्हाला म्हटलं 120 डिग्रीचा अँगल आहे की कुठला असणार आहे तो अॅक्यूट असणार आहे, राईट असणार आहे की ऑब्ट्यूज असणार आहे. 1 तो कुठला असणार आहे 91 पेक्षा जास्त आहे म्हटल्यावर ऑब्ट्यूज अँगल असणार आहे. ओके. आता आपण हे 3 अँगल्स इयत्ता 5वी मध्येच पाहिलेले आहेत. आता पुढची पाहूया. बघा ए बी ही एक लाईन आहे आणि या लाईनवरच ही लाईन आधी कुठे होती AB वरच. म्हणजे 2 लाईन्स जेव्हा एकमेकावर असतात तेव्हा ती कुठल्या असतात झिरो अँगल. म्हणजे झिरो अँगल म्हणजे यांच्यामध्ये कुठलाच कोण नाही, दोन्ही एकमेकांच्यावरच आहेत. झिरो अँगल पाहिला. आता बघा झिरो अँगल पासून सुरुवात झाली मग होणार अॅक्यूट. अॅक्यूट पासून बरोबर डोक्यावर आल्यावर कुठला होणार आहे राईट. आणि राईट पासून या साईडला जेव्हा तो यायला सुरुवात होईल 179 पर्यंत तोपर्यंत तो असणार आहे ऑब्ट्यूज अँगल. बरोबर 180 ला जेव्हा तो येईल म्हणजे ही साईड बरोबर 180 ला जेव्हा येईल तेव्हा ती असणार आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट म्हणजे काय बरोबर एकमेकांच्या विरुद्ध. हा अॅरो इकडं आणि हा अॅरो इकडं हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. स्ट्रेट अँगललाच विरुद्ध कोन देखील म्हणतात. मराठीत म्हणतात विरुद्ध कोन. विरुद्ध म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध गेल्यात. याचं तोंड इकडं आणि याचं तोंड इकडं एकमेकांच्या विरुद्ध. त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. आणि स्ट्रेट अँगलचं माप असतं फक्त 180 डिग्री असं लागतं. ओके. 180 डिग्री पासून आता आपण पुन्हा पुढे प्रवास करायचा आहे. तो पुन्हा जाणार झिरोकडे. पण आता आपण एवढा सगळा प्रवास केलाय म्हटल्यावर ते झिरो नसणार आहे, ते 360 डिग्री असतं. इथं असतं 360 डिग्री. आता बघा 180 पासून मला जायचंय इथपर्यंत. ओके या साईडला तर 360. आता 180 पासून 360 पर्यंत कुठलाही नंबर येऊ दे त्याला म्हणतात रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणतात त्याला. म्हणजे आता सपोज मी तुम्हाला म्हटलं 220 चा अँगल काढा, मग तुम्ही काढणार मोजून इकडे काढणार या साईडला 220. ओके. मग तो कुठला असणार आहे रिफ्लेक्स. म्हणजे 180 पेक्षा जास्त झालं अँगलचं माप वाढलं तर ते 360 पर्यंत येऊपर्यंत तुम्ही त्याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. मग तो कितीचा पण असेल. मग मी तुम्हाला सांगितलं 350 चा काढा रिफ्लेक्स अँगल असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं 240 चा काढा तो पण असणार आहे रिफ्लेक्स अँगलच असणार आहे. पण जेव्हा असं वाढत 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 आपण पुन्हा झिरोवर येऊ तेव्हा आपलं एक सर्कल पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा हे सर्कल पूर्ण होतं तेव्हा त्याचं माप असतं 360 डिग्री. 360 अंश त्याचं असतं माप. आणि जेव्हा 360 अंश असतं तेव्हा त्याला म्हणतात फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल. फुल अँगल म्हणजे किंवा कम्प्लीट अँगल म्हणजेच काय 360 डिग्री म्हणजे झिरो पासून सुरू होऊन तुम्ही पुन्हा जेव्हा झिरोवर याल तेव्हा ते असणार आहे 360 डिग्री. आता आपण एका वर्तुळाच्या सहाय्याने हे पुन्हा एकदा समजावून घेऊया. आपण जे अँगलचे प्रकार पाहिले ते एका वर्तुळाच्या सहाय्यानं आपण पाहणार आहोत. आता बघा एका वर्तुळाचं पूर्ण माप असतं 360 अंश. बघा मग तो समजा तुम्ही एका ग्राउंड भरून जरी वर्तुळ काढला तरी त्याचं माप असणार आहे 360. सपोज तुम्ही फळ्यावर इतका छोटासा काढला तरी तो 360, मोठा काढला तरी 360 आणि ह्याच्यापेक्षा मोठा काढला तरी पण 360. मग छोट्यापासून मोठ्यात मोठा कितीही काढा त्याचं माप फिक्स असतं 360 डिग्री. आता त्याच्या सहाय्यानेच आपण पाहणार आहोत. आता ही आहे AB, ही एक आहे लाईन आणि मी एक घेणार आहे AC. आता ती AC लाईन पण याच्यावरच आहे. तुम्ही घड्याळाचे काटे कधी एकावर एक आलेले पाहिलेत का. जेव्हा तसे असतं तेव्हा ते कुठला अँगल असतो झिरो अँगल. त्याला म्हणतात झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे काय दोन्ही एकमेकावर असतात लाईन्स. म्हणजे AB वरच कुठले आहे AC. आणि ही AC वाढवत मी नेली. आता AC इथून कट करते कारण आता ACची ही बाजू आपण इकडे वाढवत नेतो. जेव्हा बरोबर इथं असणार आहे डोक्याच्या वर AC तेव्हा तो कुठला असणार आहे राईट अँगल. त्याचं माप असणार आहे 90 डिग्री आणि डिग्री असं लिहितात आणि त्याचं नाव असणार आहे राईट अँगल. आणि ह्या 90 पेक्षा कमी आणि ह्या 0 पेक्षा जास्त मग 1 पासून 89 पर्यंत जो कुठला अँगल असणार आहे त्याला म्हणतात अॅक्यूट अँगल.
ऍक्यूट म्हणजेच लघु कोण. आता लघु म्हणजे छोटा, छोटा म्हणजे 90 पेक्षा छोटा पाहिजे. ओके, 90 झाला म्हणजे राईट अँगल होतो. आता 90 पेक्षा मी वाढवत 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 नेणार आहे आणि बरोबर ही समोरासमोर जेव्हा येतील, आता हीच बाजू वाढवत वाढवत मी सी ला इकडे घेतलं. ओके, आणि इथं झालं सी. जेव्हा हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे तेव्हा तो असणार आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट, आणि याचं माप असणार आहे किती? 180 डिग्री. ओके, आता 180 आणि 90 ह्या दोघांच्या मध्ये जो कुठला नंबर येईल त्याला आपण म्हणायचं आहे ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल. किती? 90 पेक्षा छोटा असला तर छोटा म्हणजे लघु म्हणजेच ऍक्यूट, आणि 90 पेक्षा मोठा झाला म्हणजे विशाल झाला, खूप मोठा, त्यालाच म्हणायचं ऑब्ट्यूज. बरोबर एकमेकांच्या विरुद्ध जेव्हा येतात तेव्हा तो होणार आहे स्ट्रेट अँगल, बरोबर 180 डिग्री. 180 डिग्री पासून आता आपण पुढे 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 प्रवास करत राहायचा आहे. पुन्हा जाणार आहोत आपण 0 कडे. पण आता आपण एवढा मोठा प्रवास केलेला आहे, कुठून? 0 पासून इतका मोठा. ओके, जेव्हा आपण या लाईनला येऊ म्हणजे पुन्हा 0च्या लाईनला, आता एवढा मोठा प्रवास करून आपण इथपर्यंत पोहोचलेला आहोत, म्हणून इथं किती अंश आपण कम्प्लीट करणार आहे? 360. 360 ला कुठला होणार आहे? फुल अँगल, किंवा त्यालाच म्हणतात कम्प्लीट अँगल. फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल. आता 360 आणि 180 ह्याच्यामध्ये कुठलाही नंबर येऊ दे, मग तो 359 असू दे आणि इथं 181. 181 पासून वाढवत वाढवत कुठलाही नंबर तुम्हाला आला तर तुम्ही त्याचं नाव फक्त एकच सांगायचं आणि ते असणार आहे रिफ्लेक्स अँगल. कळालं? अशा प्रकारे आज आपण हे कोनांचे प्रकार पाहिलेले आहेत.